रानडुकराच्या कळपाने रोवणी केलेल्या धान पिकाची नासधूस केल्याचा प्रकार भंडारा तालुक्यातील खमाटा शेतशिवारात उघडकीस आला आहे। भंडारा तालुक्यातील खमाटा येथील शेतकरी विष्णुदास लोणारे यांच्या गट क्रमांक 252 आणि 253 मध्ये दिनांक 15 जुलै 2024 रोजी धान पिकाची लागवड करण्यात आली। धान पिकाची लागवड झाल्यानंतर रानडुकराच्या कळपाने रात्रीच्या वेळी विष्णुदास लोणारे यांच्या शेतात लावलेले धान उपटून काढले आणि धानाची नासधूस केली आहे। आतापासून अशा प्रकारे रानडुक्कर पिकाचा नाश करत असेल तर शेतकऱ्यांचे हाल काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणून तात्काळ वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, पुरुषोत्तम गायधने, दशरथ शहारे यांनी दिनांक 23 जुलै 2024 रोज मंगळवारला दुपारी 4:30 वाजता केली असून वन विभागाने तात्काळ बंदोबस्त न केल्यास यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे।